नमस्कार मैत्रिणींनो, सर्वांना शुभ सकाळ. जीवनात चढ-उतार येतच राहतात. कधी सुख तर कधी दुःख, पण प्रत्येक कठीण वेळेनंतर एक चांगली वेळ नक्कीच येते. आयुष्यात सगळे दिवस सारखे नसतात. कधी आनंद मिळतो तर कधी कठीण प्रसंगही येतात. पण वेळ कितीही वाईट आली तरी स्वतःवर विश्वास ठेवा, तरच चांगले दिवस नक्की येतात. रात्रीनंतर दिवस नक्कीच उजळतो. हाय, हॅलो, नमस्कार. कशा आहात सर्वजण? मजेत आहेत ना? मजेतच राहा. मी आणि थाटोटे माझ्या न्यू ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते. आजचा दिवस आनंदी आरोग्याचा जावं ही स्वामीचरणी प्रार्थना करते. श्री स्वामी समर्थ सर्वांना. आज प्रज्वलला बनवले होते वडापाव. त्याला खूप वडापाव आवडतात आणि बाहेरचे आणले ना तर नको म्हणतो. ओंकार म्हणतो बाहेरचे वडापाव नको, होती त्याला तळतात, किती दिवसाचं तेल असतं, तेच तेच नाही का, तेलामध्ये तेलाचा वापर करतात, त्याच्यामुळे घरी बनव म्हणून मी त्याच्यासाठी आज बनवले वडापाव. आणि वडापाव 3-4 बटाट्यामध्ये 6 वडापाव झाले बघा. किती छान मस्त आणि घरच्या घरी छानपैकी वडापाव नाश्त्यासाठी प्रज्वलला बनवले. नंतर आले मी संध्याकाळ हॉस्पिटलमध्ये. हाताची थेरपी चालली ना, त्याच्यामुळे मी संध्याकाळी आले हॉस्पिटलमध्ये. आणि आधी ते बर्फाने शेकायला वगैरे सांगतात आणि अशी मशीन वगैरे लावतात हाताला बघा. आणि तिथं काही ब्लॉग वगैरे शूट करता येत नाही, कारण की तिथं खूप सगळे पेशंट असतात. 1 तास लागला मला हॉस्पिटलमध्ये. मग आले बाहेर मग प्रज्वलला सोडलं होतं मी दुकानामध्ये. येताना मी प्रज्वलला दुकानामध्ये सोडून आले होते हॉस्पिटलमध्ये. नंतर मला पण जायचं होतं दुकानात, मग गेले चालत तिथपर्यंत. इथं आले आमच्या दुकानापाशी. मग थोडेसे गिराईक वगैरे होते दुकानात, तर म्हणलं जा थोडे वेळ थांबा. बसले. मग गोडाऊनमध्ये जाऊन मस्त बघा डिस्प्ले वगैरे आमच्या नळाचा कसा केलेला आहे. कारण की आले की गिरायकाला समोर दिसतंय काय पाहिजे काय नाही, ते लगेच बघू शकतात नाही का, सांगतात. मग आयडिया येते की हे पाहिजे नळ आपल्याला, ते पाहिजे, अशासाठी थोडासा डिस्प्ले लावलेला आहे. नंतर आले मी गोडाऊनमध्ये बसले. समोर गिरायक सुरू होतं, माणसं होते भरपूर, त्याच्यामुळे मी समोर काय थांबले नाही, पाठीमागे येऊन बसले गोडाऊनमध्ये. प्रज्वल दुकानात होता, ते मला थांबतो शूट करून घेतो थोडंसं फोटो वगैरे, बस गोडाऊनमध्येच. आणि मला पाणी प्यायचं होतं, खूप तहान लागली. आणि पाठीमागं जहार मस्त थंड पाण्याचा भरलेला होता. पाणी वगैरे पिले. हॉस्पिटलमध्ये 1 तास गेलं, पूर्ण 1 तास लागल्यामुळं तिथं पाणी वगैरे काहीच नव्हतं. मग इथं आल्याच्या नंतर मस्त छानपैकी पाणी पिले. हे प्रज्वलचं चाललं, हे दाखवायचं ते दाखवायचं. हे बघा आमचं दुकान, हे गोडाऊनमध्ये मटेरियल म्हणजे जे लागत नाही ते इथं गोडाऊनमध्ये टाकलेलं असतं बघा. पूर्ण गोडाऊन फुल झाले, बसायला पण जागा नाही, एवढं फुल झाले. आणि हे काकाची गडबड होती दुकान बंद करायची. आता घरी जायचा टाईम झाला, कारण की थोडासा माझ्यासाठी उशीर झाला. थांबली होती दुकानात, मला 9 वाजले. तिकडं हॉस्पिटलमध्ये येता येताच इथं खूप उशीर झाला. 8:30ला आमचं दुकान बंद होतं, तर माझ्यासाठी थांबली होती. हे प्रज्वलचं चाललं आहे सगळीकडं शूट करायचं. काका पण सांगत होते हे घे ते घे. आणि प्रज्वल चाललं होतं, मला बस तू निवांत. तर मी बसले गोडाऊनमध्ये. तिथं चाललं तोपर्यंत गिराईक वगैरे कमी झाले. आता 9-9:15 वाजली होती. ही आमची कलरची मशीन. याच्यात आपले कलरचे शेड बनवता येतात. जे कलर पाहिजे ना आपल्या घरासाठी द्यायला, ते आपण मोबाईलवर जरी दाखवलं ना कुणी म्हणजे गिरायकांनी, ते आपण ह्या मशीनमध्ये बनवू शकतो. ही अशी आमची कलरची मशीन लॅपटॉपमध्ये बनवता येते. हे कलर कुठला पाहिजे कुठला नाही, आपल्या रूमसाठी, हॉलसाठी, बेडरूमसाठी. हे आमचं बघा सामान, काय काय सामान आहे आमच्या दुकानात. सगळे विचारत होते तुमचं काय करतात, कुठं जॉबला तुमचे मिस्टर, कुठं काय करतात, काय काम करतात. हे आमचं दुकान हार्डवेअरचं दुकान आहे बघा. ज्याला माहीत नाही त्यांनी ब्लॉग बघा आणि समजेल की तुम्हाला आम्ही काय करतो म्हणून. आणि हे बघा आमचं असं दुकान आहे. हे पाईप वगैरे काय काय आपल्या घरासाठी वापरतात, सगळं छोट्या छोट्या वस्तू, पण खिळ्यापासून ते सिमेंट पाईपापर्यंत सगळं आमच्या दुकानामध्ये भेटतंय. हे प्रज्वलचं बघा काय चाललंय. आणि खिळे लावतोय काढतोय म्हणजे नाही का, काहीतरी त्याचा हात शांत बसत नाही. काहीतरी बघितलं नाही एखाद्या कुणाचं, ते लगेच ते ट्राय करून बघणार. खिळे बाहेर काढतो आणि आतमध्ये बघा कशी चाललंय त्याची अशी मस्तीने. घरी निघायचा टाईम झाला, उशीर झालाय, तरी पण चाललाय त्याचा टाईमपास. दाखव मला मी कसं करतोय. रात्रीचे 9:30 वाजले आम्हाला. दुकानातून निघता दुकान बंद. आधी सगळं सामान वगैरे आतमधून ठेवलं होतं आतमध्ये घेऊन, आणि लाईटी वगैरे बंद करायच्या राहिल्या होत्या फक्त. आणि तितक्यात परत अजून गिराईक येतच होतं, एक 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 चालूच होतं. जोपर्यंत दुकान चालू नाही तोपर्यंत गिराईक पण चालू राहतात. हे वरती फॅन एवढी गरम होती ना, दुकानात पण खूप गरम होतंय. स्लॅबचं दुकान असतं आहे तरी पण गरम होतंय. पहिला आमचा एक छोटाच गाळा होता बघा, हे प्रज्वल उभा आहे का, तो छोटाच होता. आणि दुकानच्या ओपनिंगच्या टायमिंगला आमच्या फर्निचरमध्ये ना
मटेरियल पण दिसत नव्हतं, एवढंसं आमचं दुकान होतं. आणि हे दुकान आता एवढं छोटं दुकान एवढं मोठं झालं, गॉर्डन पण पुराणा आणि दुकान 2 गाडी घेऊन पण पुराणा, एवढं मोठं मटेरियल वाढले आणि एवढं छोट्याशा दुकानात एवढी मोठी प्रगती झाली. आणि बाकी थोडंफार मटेरियल घरी पण आणून ठेवले, एवढं फुल दुकान झालं आमचं. नंतर हे डिस्प्ले बघा, आपले पडद्याचे पाईप वगैरे, नळं वगैरे, काय काय शावर नाही का, गिऱ्हाईक आले त्यांना पटकीन आयडिया येते की हे वस्तू आपल्याला पाहिजे, मग त्याच्यासाठी थोडासा डिस्प्ले केला समोर. आणि हे पाठीमागं गॉर्डन. एका सिंगल गाळ्यामध्ये 2-4 असे गाळे झाले आमच्या दुकानाचे, कारण की पाठीमागे एवढं मोठं गॉर्डन आहे ना, त्याच्यात बाकीचं मटेरियल असतं खूप सगळे, जे एवढं म्हणजे नाही का ते पण कमी पडायला लागले. इथं किती सगळं पॅक झालं आहे आणि बसायला पण जागा नाही, एवढं सगळं मटेरियल झाले दुकानामध्ये. एवढी छोटीशी सुरुवात एवढी मोठी झाली अशी आमची. आणि चाललो तर आता घरी. प्रज्वल बसला मध्ये, 2 व्हीलरमध्येच आलं होतं, 4 व्हीलर नव्हती आणली. मग नाही का गर्दी खूपच वाढली संध्याकाळी, तर एवढे लोक बाहेर निघतात ना, दिवसभर ऊन असतं त्याच्यामुळे कोणी बाहेर निघत नाही. आणि रात्रीचं कसं मग बाहेर जायला चांगलं वाटतं आणि खरेदी वगैरे करायला छान वाटतं. दिवसा कोणीच बाहेर निघत नाही, एवढं टेम्परेचर वाढलं आहे उन्हाचं. आणि चाललो तर आमच्या घरी. नंतर जेवण वगैरे, स्वयंपाक पण बाकी होता माझा, भाजी बनवली होती, बाकीचं राहिलं होतं बनवायचं. मग घरी गेल्याच्या नंतर स्वयंपाक बनवायचा, नंतर मग जेवण करायचे. ही आमची अशी 8-10 दिवस झाले हीच रुटीन चालू आहे, कारण की हाताची थेरपी 11 दिवस सांगितलं. हे आहे दुसऱ्या दिवसाचा ब्लॉक. नंतर बर्फाने शेकायला एवढी पेशंट होते ना, ते ताई मॅडम म्हणल्या बाहेरच बसा आणि बाहेरच तोपर्यंत हात शेकून म्हणजे बर्फाने शेकण्यासाठी 15 मिनटं म्हणजे असं हातावर धरून ठेवायचं. बर्फ खूप असं थंड पण असतो, खूप थंड असतो बर्फ. आणि आपलं जिथं दुखतंय ना तिथे एवढी थंडक लागते ना. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय बाय.